बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानची शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणातली काही वाक्य ऐकवायची आहेत. शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतायत, लोकशाहीर म्हणतायत, इथली न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली, इथली न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील व्याभिचाऱ्यांची हवेली झाली, ही संसद देखील व्याभिचाऱ्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली समाज व्यवस्था न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, इथली समाज व्यवस्था न्याय व्यवस्था ही भ्रष्टतेने रंगीन झाली. शाहीर अण्णाभाऊंना यातून काय सुचवायचं असेल तुम्हा सर्वांना कळालं असेल. एव्हाना आजच्या ह्या वातावरणाला पाहता अगदी काल परवाच पुण्यातलं उदाहरण घ्या, ज्या एका धनदांडग्याच्या त्या कार्ट्यानेच म्हणू शकता, कार्टा हा शब्द देखील अपुरा आणि तोकडा पडतो, 2 जणांचा बळी घेतला, 2 जणांचा बळी घेतला त्या कार्ट्याने. तो कार्टा 10 तासांच्या आतमध्ये बेलवर सुटतो आणि त्या 2 पोरांचा हकनाक बळी जातो आणि त्यांच्या मित्रांना मात्र पोलिसांचा तो जाच सहन करावा लागतो. कारण तुम्ही बघायला गेलं त्या मित्रांचे खरंच आभार, ते मैत्रीला जागले, ते मैत्रीला जागले. ही बातमी तुम्ही सर्वांनी पाहिली असाल. या बातमीच्या अनेक माध्यमांनी या बातमीला कव्हर केलेलं आहे, त्याचे बारीक बारीक गोष्टी सांगितल्या आहेत. पण मला ह्याच्यात जे काही सुचवायचे, जे काही सांगायचे थोडंसं वेगळं आहे. मी अजूनही समाज व्यवस्थेकडे पाहतो. एखादा अपघात घडल्यानंतर तिथून पळ काढणारे हे 100 असतात आणि तिथे जागेवर उभे राहून मदत करणारे 1-2 असतात. आज ती मुलं मैत्रीला जागली, कदाचित बाहेरच्या राज्यातली होती, काही का असेना आपल्या मित्रांच्या बाजूने उभी राहिली. त्यांनी सिद्ध करून दाखवलं की ती गाडी तो मुलगाच चालवत होता, जो अल्पवयीन होता. तो वेदांत अग्रवाल तोच चालवत होता, हा ड्रायव्हर चालवत नव्हता. आता विचार करा, त्या मुलाचं नाव, ज्याचा मृत्यू झाला त्याचं नाव अनिश, त्या मुलीचं नाव अश्विनी. आता अनिश नाव आणि माझं नाव या दोनही गोष्टी कुठेतरी मेळ खातात. विचार करतो, आज तो अनिश असेल, उद्या एखादा दुसरा अनिश असू शकतो, आमच्यासारखा एखादा अनिश असू शकतो. म्हणजे मला सुचवायचंय असं की किती सोपं आहे एखाद्याला संपवणं. आज एखादा भरधाव ट्रक येईल आणि त्या अनिशच्या जागी एखादा दुसरा अनिश असेल. काय होणार, सिद्ध काय होणार तिथे? जर ह्या सुपाऱ्याच दिल्या गेल्या असतील तर सिद्ध कसं करणार? कारण त्यासाठी न्याय व्यवस्था किंवा ती पोलीस प्रशासन यंत्रणा ह्याच्यावर जनतेचा देखील विश्वास लागतो. तो आता राहिलाय का? कित्येक गोष्टी घडल्या तिथे. 17 वर्षाच्या मुलाला त्या पुण्याच्या पब मध्ये दारू मिळू शकते आणि एक नाही 2-2 पब मध्ये 17. आपण अनेकदा ऐकलं पुण्याचं काय चालू आहे, पुण्याचा सांस्कृतिकपणा राहिलाय का? पुण्याचा सांस्कृतिकपणा केव्हाच संपला. आज विचार करा, ते ज्यांनी कुणी त्या निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ले केले होते पुण्यामध्ये, ते आज कुठे आहेत? आज त्यांना वाटलं नाही की ह्या मुलांच्या बाजूने, भले ते जबलपूरचे मध्य प्रदेशचे कुठून तरी आलेले असतील, ती कामाधंद्याच्या निमित्ताने ती मुलं आलेली असतील, पण त्यांचा जीव गेलेला आहे. 2 24 वर्षाचे तरुणी, त्यांचा मृत्यू झालेला आहे. तिथे कोणीही आलेलं नाही. बरं, त्याच्या पलीकडे जाऊन तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी, त्या वडगाव शेरीचे, कल्याणी नगर ज्या भागातला येतो, सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आमदार, हा तिथे जाऊन त्या मुलाची चौकशी करतो. ह्याचं कारण काय? बरं, स्वतःच्या तोंडाने वदलेलं आहे. ह्याचं कारण असं की मी लोकप्रतिनिधी व्हायच्या आधी त्या विशाल अग्रवालकडे कामाला होतो. म्हणजे जो बिल्डर आहे, तो ब्रह्मा कॉर्प कंपनीचा मालक, तो विशाल अग्रवाल, या पोराचा बाप, ह्याच्याकडे मी कामाला होतो. हा सुनील टिंगरे आपल्या मतदार क्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीच्या असा मृत्यू झाला असता तर गेला असता, किंवा स्वतःच्या घरातलं जर देव न करो कधी असं झालं असतं, हा सुनील टिंगरे गेला असता तिथे? हे जाणार नाहीत. पण त्या 17 वर्षाच्या मुलासाठी ज्याने दारू ढोसलेली आहे, त्याने 2 जणांना संपवलेलं आहे, त्यासाठी हा सुनील टिंगरे तिथे पोहोचतो. फारच जगा वेगळं कार्य केलं, त्याला भारत रत्न मिळायला हवा. जगा वेगळं कार्य केलेलं आहे, काहीतरी असं
पद्मविभूषण पद्मश्री असा पुरस्कार द्यायला हवा. 2 जणांचा जीव घेतला त्या पोलीस स्टेशनमध्ये, त्याची 10 तास मेडिकल होत नाही. हा कुठला न्याय? 10 तास मेडिकल होत नाही, त्याच्या रक्तातलं ते दारूचं प्रमाण कमी झालं. मला वाटतं त्याची टेस्ट देखील निगेटिव्ह दाखवलेली आहे. बरं, ज्या ठिकाणी टेस्टला बाहेर गेल्यानंतर आल्यानंतर पुन्हा येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अशाही बातम्या आहेत की त्याने काहीतरी पिझ्झा बर्गर मागवून खाल्लं. जिथे बाहेर त्या 2 मुलांचे जीव गेलेले आहेत अशा ठिकाणी यांना पिझ्झा बर्गर जातो. संताप अनावर होतोय मला, संताप. आणि बेल मिळते 10 तासांच्या हात बेल. 2 जणांचा जीव गेल्यानंतर बेल कशी मिळू शकते? मी तुम्हाला जनतेच्या काही प्रतिक्रिया सांगतो. जनतेतून ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या तुम्हा सर्वांसमोर सांगतो. ती 5 ते 6 प्रतिक्रिया सांगतो. लोकांचं मन बघा कसं झालंय या बाबतीत. भावपूर्ण श्रद्धांजली त्या मुलांना ज्यांनी या महाराष्ट्रात येण्याचं धाडस दाखवलं. तुम्ही महाराष्ट्रात आला नसतात तर कदाचित वाचला देखील असतात. आपापल्या राज्यातच राहा, हे महाराष्ट्र आता सेफ राहिलेलं नाही. आणि मुळात मी बऱ्याच मीडियांकडनं ऐकलं 17 वर्षाचा मुलगा, त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. 17, अरे कुठल्या कॉलेजमध्ये 17व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण होतो? मी बऱ्याच मीडियांमध्ये ऐकलं 17व्या वर्षी आमची 12वी झाली नाही, यांचे ग्रॅज्युएशन होऊ शकतात. धनदांडगे यांची पोरं. आता मला एक सांगा, तुमच्या माझ्या गाडीला साधं हेल्मेट नसेल, गाडीचा नंबर थोडासा फॅन्सी असेल, नंबर प्लेट वाकलेली असेल, बरोबर, नंबर प्लेट थोडी वाकलेली असेल, तुटलेली असेल, काळी तुम्ही फ्रेम लावाल तर तुमच्या गाड्यांवर ताबडतोब कारवाई. जसे काही तुम्ही आतंकवादी आहात, तुम्हाला जागेवर तुमचे फोटो मारले जातील, तुम्हाला चलान पाठवलं जाईल, तुमचा हेल्मेट नसेल 500 रुपयांचे फाईन मारले जातील. तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये सापडला तर तुम्हाला 25,000चा फाईन मारला जातो, तुमचं लायसन्स जप्त केलं जातं. म्हणे तुमच्या गाडीखाली मुंगी देखील मेलेली नसेल. पण इथे 2-2 जणांना मारणारा आरोपी 10 तासाच्या आत त्याला बेल मिळते. हे कुठल्या कायदा सुव्यवस्थेकडे आपण चाललोय? आपल्याला साधं हेल्मेट, ही आंधळी न्याय व्यवस्था आहे. या असल्या आंधळ्या न्याय व्यवस्थेकडून आम्हाला कुठलीही कशाचीही काडीची अपेक्षा नाही. आणि खरंच त्यांच्या त्या मित्रांना त्यांचे खरंच आभार मानावे लागतील, कारण त्यांना माहितीये आज आपला मित्र गेलेला आहे, भविष्यात जेव्हा त्याचा चेहरा आठवेल आपण आपलं तोंड आरशात पाहू शकू का? जर आपण तिथे म्हटलं नाही, ते ड्रायव्हर गाडी चालवत होता. आणि त्या सर्वांचे ज्यांनी त्याला तिथे जागेवर न्याय केलाय ना, जे काही बोकललंय ना चांगलं, त्या सर्वांचे खरंच मनापासून आभार मानावेसे वाटतात. कारण तेवढीच काही ती शिक्षा आहे, तेवढीच काही ती शिक्षा मिळालेली आहे, बाकी काहीही शिक्षा मिळालेली नाही. वर्दीला साजेसं काम झालंय. आपण नेहमीप्रमाणे काय करतो, श्रद्धांजली अर्पण करायची, मेणबत्त्या लावायची आणि आपण विसरून जातो. पण त्याच्या पलीकडे काय? इथे आरटीओ असेल, न्याय व्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असेल, सर्वांनी आपल्या वर्दीला साजेसं काम केलेलं आहे. सर्वांना एक मानाचा जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर काम झालं. त्याच्या पलीकडे जाऊन काहीही नाही. 2 दिवस या बातम्या चालतील, आपण देखील विसरून जाणार. शेवटी पैशावर आता विश्वास बसू लागलाय का कुणास ठाऊक? पैशावर विश्वास बसू लागलाय, कारण पैसा है तो सब कुछ है. तुम्ही मर्डर करा, तुम्ही काहीही करा, तुम्ही अपघात करा, तुमचे बेल होणार. तुम्ही पैसेवाले असायला पाहिजे. 304 अ चं कलम लागतं. 304 अ चं कलम हे जामीन पात्र कलम आहे. हा बेलेबल ऑफेन्स आहे. बरं, बापावर देखील 304 अ, पोरावर देखील 304 अ. याच्यामध्ये 7 वर्षाच्या आतली शिक्षा म्हणजे जामीन झाला. बरं, तुम्हाला आणखी एक मजेशीर गोष्ट सांगतो. बरं, त्याच्या आधी तुम्हाला आणखी एक सांगतो. समजा हीच केस उलटी घडली असती तर, इथे बिल्डरच्या पोराने केलं, समजा बिल्डरचा पोरगा मारला गेला असता तर हे असंच झालं असतं. 10 तासाच्या आत जामीन झाला असता. तुमची ब्लड टेस्ट झालीच नसती, ती दारूची चाचणी केलीच नसती. मग ह्या गोष्टी फक्त तो बिल्डरचा पोरगा आहे, त्याचे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत, गृहमंत्र्यांशी मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत, याचा अर्थ त्याला अशा प्रकारची सूट. तुम्हाला आणखी एक प्रसंग आठवायला हवा. ह्याच बिल्डरचा बाप, म्हणजे बघा ना ही पिढी जात कसं चालत आलंय. विशाल अगरवाल, त्याचा मुलगा ज्याने अपघात केला तो वेदांत अगरवाल, आणि ह्या विशाल अगरवालचा बाप सुरेंद्र अगरवाल, म्हणजे त्या पोराचा आज्जा. या पोराच्या आज्जाने 2009 साली अजय भोसले
जर माझं नाव काही चुकत असेल तर मला पुण्यातल्या दर्शकांनी जरा दुरुस्त करा. अजय भोसले, मला आठवत आहे, शिवसेनेचे उमेदवार होते वडगाव शेरीचे. त्यांची रॅली चालू होती, प्रचाराची रॅली. या रॅलीमध्ये गोळीबार झाला होता आणि ह्याच्यामध्ये सुरेंद्र अग्रवालांचं नाव आलं होतं. पुढे त्याचं काय प्रूफ झालं नाही झालं मला माहित नाही, पण त्याच्यामध्ये एक नाव ह्या सुरेंद्र अग्रवालचं आलं होतं. छोटा राजनच्या करवी हा गोळीबार केला गेला होता असा आरोप स्वतः अजय भोसले, मला वाटतं अजय भोसले आता शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख वगैरे असतील पुणे शहरचे, जे काही असेल, पण 2009चा काळ मी तुम्हाला सांगतोय. बघा कसं पिढी जात चाललंय हे पुढे पुढे पुढे. एक पिढी की दुसरी पिढी की तिसरी पिढी. हे काही सोपं नाहीये. हीच मुलं उद्या पालकमंत्री होणार, हीच मुलं उद्या गृहमंत्री होतील, असे सॅल्यूट ठोकायला लावतील सगळ्यांना. हीच टवाळकी कार्टी. आणि पुण्यामध्ये राष्ट्रपती पदक विजेते, मला वाटतं आयुक्तांचं नाव मी पाहतोय, अमितेश कुमार आहेत म्हणे. अशक्य, सगळं काही अशक्य. त्यामुळे ज्यांनी कुठे त्याला तिथेच ठोकलाय ना, त्याचे खरंच त्या सर्वांचे आभार मानावे लागतील. आणि तिथला तो टिंगरे, तो सुनील टिंगरे, तोंड बघूनच कळतं माणूस कसला असेल ते. हा पोलीस स्टेशनला जातो सर्वसामान्यांसाठी. 3 वाजता गेला हा पोलीस स्टेशनला. मी त्याचा टायमिंग पाहतोय, 3 वाजता पोलीस स्टेशनला. खरंच आपल्यासारखे आमदार असणं फार गरजेचं आहे. जनतेची काय सेवा चाललेली आहे फार उत्तम पद्धतीने. त्या गाडीवर नंबर नव्हता. एवढी महागडी ब्रँडेड कार, तिची किंमत तुम्हाला माहिती आहे, जवळपास 5 कोटींच्या वरची तिची किंमत. आपलं सारं आयुष्य घासलं ना, आयुष्यभर तुम्ही एखाद्या कंपनीत काम केलं तरी 5 कोटी रुपये आपण कमवू शकत नाही. 5 कोटींची ती गाडी. जर खोटं सांगत असेल तर तुम्ही मला दुरुस्त करा. जर की आपण 5 कोटी कमवू शकतो का? मग ही 5 कोटींची गाडी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन, ह्या ब्रँडेड गाड्या ज्यावेळेस इम्पोर्टेड होऊन येतात त्यावेळेस त्या रजिस्ट्रेशन सकट रस्त्यावर येत असतात. त्या अशा रस्त्यावर येत नाहीत. ही गाडी कशी आली? मगाशीच म्हणलं ना, आरटीओला देखील सलाम, असा सलाम. आता तुम्हाला त्या मुलाला ज्यावेळेस बेल झाली त्यावेळेस काय जाचक घातल्यात ना, त्या अटी थोडक्यात तुम्हाला सांगतो. इतक्या जाचक अटी एवढ्या 17 वर्षाच्या लहान मुलाला कशा सहन होतील? थोडा तरी प्रशासनाने विचार करायला हवा होता. इतक्या जाचक अटी घातल्या गेल्या. त्या अटी तुम्ही जर ऐकून घ्या. ह्या अटी शर्तींवर त्याला जामीन मंजूर झालाय. वेदांतला अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहायचा आहे. किती? 300 शब्दांचा एक निबंध लिहून द्यायचा आहे. अरे 2 पोरं मारली गेली, त्या न्याय व्यवस्थेची छिंदड्या झालेल्या आहेत. 2 पोरं मारली गेली, ह्याला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगताय या दारू ढोसणाऱ्या कार्ट्याला. दुसरी अट, त्याला 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करायचं आहे. का नोकरीला लावताय त्याला तिथे? आणि ही माणसं जी अख्खं स्टेशन मॅनेज करतील भविष्यामध्ये, ती ह्या कॉन्स्टेबलच्या सोबत उभी राहून कामं करतील. इकडच्या गाड्यांनी जा, इकडच्या गाड्यांनी असं या, सिग्नल पहा, आम्ही सिग्नल नाही पाहिले, आम्ही 2 जण ठार केले, तुम्ही सिग्नल पहा, हे करतील. वेदांतला वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे आहेत. मानसोपचार तज्ञांकडून त्याला उपचार पण घ्यावे लागतील. म्हणजे फलक रंगवायची कामं, आजकाल ही फलक रंगवायची कामं देखील होत नाही, त्याला देखील मशिनी आले. ह्या पोराला फलक रंगवायला सांगतील. ही अटी. मानसोपचार तज्ञाकडून उपचार घ्या. अरे त्याच्या 2 जी मुलं मारली गेली त्याच्यामध्ये त्यांच्या घरच्यांना मानसोपचार तज्ञाकडून मदत घ्यायची गरज येईल. त्यांची करती सवरती 24 वर्षाची ती IT इंजिनियर मुलं पुण्यामध्ये कामाला आली आणि ती वारली तिथे. त्यांच्या मागे त्यांचे भाऊ बहीण असतील, जे ह्यांच्या पगारांवर त्यांचं शिक्षण होणार असेल, त्यांचं काय? त्यांच्या आई वडिलांचं काय? ती ग्रामीण भागातली पोरं त्या जबलपूरच्या, त्याची देखील माहिती काढली. कसं बसं कर्ज काढून ह्यांची शिक्षण झाली आणि ह्यांचा इथे जीव गेला. इथून पुढे जर वेदांतला अपघात झाल्याचं दिसलं तर अपघातग्रस्तांना मदत करायची आहे. अपघातग्रस्तांना मदत करायची आहे ही अट घातली. मला तर ही अट पाहून ते एकनाथ शिंदेची प्रकरणं आठवायला लागली. चालता बोलता ह्यांना अनेक अपघात दिसतात. अचानक ह्यांची गाडी थांबते, ह्यांच्या गाडीतली अँब्युलन्स पुढे येते, त्या अपघातग्रस्तांना गाडीत टाकलं जातं. त्याच्या 10 बातम्या 10 दिवस चालवल्या जातात. म्हणजे एक अपघात आणि ह्यांची TRP वाढली. हे असंच झालं. तुम्हाला एक माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगतो.
अगदी मला वाटतं शुक्रवारचा 17 तारखेचा असेल, वार 17 किंवा 18 तारखेचा असेल, या शुक्रवारचा 17 मेचा प्रसंग असावा. मी बीकेसीला चाललो होतो आपल्या सभेला, पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या, आणि त्याच दिवशी शिवतीर्थावर यांची सभा देखील होती. माझ्या गाडीच्या बाजूने मुख्यमंत्र्यांचा ताफा कधी मागून यायला आला ते मला कळलं देखील नाही. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या पुढे 4 ते 5 गाड्या असतात आणि मागे 5-6 गाड्या असतात. तो प्रोटोकॉल आहे, व्हीआयपी प्रोटोकॉल. पुढच्या गाडीने जी रस्ता खाली करत करत येते ना ती गाडी, मुख्यमंत्र्यांसाठी जागा बनवून देण्यासाठी, त्या गाडी, पहिली गाडी गेल्यानंतर दुसरी कुठली तरी फॉर्च्युनर आली, तिने मला अशा प्रकारे दाबली, जर गाडीवर माझा कंट्रोल नसता तर माझा ऍक्सिडेंट झाला असता. आणि हा जो ठिकाण जो आहे, हे मला वाटतं गोवंडी, ज्या ठिकाणी घाटकोपरवर आपण डावीकडे गोवंडीला वळतात आणि सरळ गेल्यानंतर आपण दादर किंवा मुंबईच्या दिशेने जातो. जे मुंबईच्या आसपास आहेत त्यांना कळू शकतं. मी ठिकाण सुद्धा सांगितलं ह्याच्यामध्ये, मी वेळ सुद्धा सांगतो. 4:30 पावणे 5 ची वेळ असेल. मुख्यमंत्र्यांच्या गाड्यावर मला वाटतं ते कॅमेरे देखील असतील. पहा ना पडताळून, माझ्या गाडीला अशा प्रकारे तुमची फॉर्च्युनर येऊन दाबते जसं काय आम्ही आतंकवादी, आम्ही गुन्हेगार. व्हीआयपी प्रोटोकॉल समजू शकतो, पण व्हीआयपी प्रोटोकॉल काय सर्वसामान्यांना मारण्यासाठी? आम्ही तर सर्वसामान्यच शेवटी. आम्हाला मारण्यासाठी तुमचे व्हीआयपी प्रोटोकॉल आहेत का? तुमच्या गाडीला रस्ता व्हावा म्हणून तुम्ही आम्हाला अशा प्रकारे अचानक येऊन दाबणार? मग असे अपघात तुमच्या आसपास जे घडतात त्याच्याविषयी मी साशंक आहे. हे अपघात नेमके कुणामुळे घडतात, ज्याच्यासाठी तुम्ही उतरून ते सगळ्यांना त्या अँब्युलन्समध्ये टाकायची कामं करतात आणि खमंग लोकप्रियता, खमंग प्रसिद्धी. मग हे अपघात कुणामुळे घडतात याची देखील चौकशी झाली पाहिजे, की नक्की हे अपघात कशामुळे घडलेले आहेत. मी माझी आपबीती सांगितली, वेळ सुद्धा सांगितली आणि ठिकाण सुद्धा सांगितलं, माझ्या गाडीला कसं दाबण्यात आलं. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जर ह्या मुलाला पोलिसाच्या ताब्यात जर दिलं नसतं ना तिकडच्यांनी पकडून, तर कदाचित हा अपघात, झाडावरचा आंबा पडलाय, कावळ्याचं घरटं झाडावरून पडलं, डोक्यात पडलं, त्यामुळे ते बाईकवाले पडले, कळतंय तुम्हाला काय? किंवा झाडाची एखादी फांदी तुटून पडली, सुकलेली फांदी, काडी म्हणू शकता तुम्ही, काडी, किंवा कावळ्याच्या घरट्याच्या काही काळ्या निसटल्या आणि त्या ह्यांच्या डोक्यावर पडल्या, अशा प्रकारे हा अपघात घडला. हेही सिद्ध झालं असतं. 240चा वेग, ज्या रस्त्यावरून 68 ते 70 किलोमीटर वेगाने देखील तुम्ही पळू शकत नाही गाडीला, त्या रस्त्यावरून 200 ते 240चा वेग असल्याचा बातमी आहे. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या हॉटेलांमध्ये दारू ढोसली ना, त्या हॉटेलांचं बिल 48,000चं आलेलं आहे. शेवटचं बिल 48,000चं बिल. मला हे सगळं, मी त्या बातम्या पाहतोय, सोडा हो, हे सगळं काय डिस्कस करतोय मी. असो, शिवसैनिकांनो, सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांनो, सुज्ञ नागरिकांनो, आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे बारीक पाहिलं पाहिजे. आता तुम्हाला आणखी एक मी गोष्ट सांगतो, याच घटनेवर, ते विसरायला नको मला, याच घटनेवर धंगेकरांचं एक ट्विट आहे आणि त्याचबरोबर मुरलीधर मोहोळांचं एक ट्विट आहे. या दोन ट्विट मधला तुम्ही फरक पहा. मुरलीधर मोहोळांचं ट्विट, इतकंसं ट्विट त्यांनी काय सांगितलंय पहा, म्हणजे कोण कुणाची बाजू घेते तुम्हाला अतिशय स्पष्ट होऊन जाईल. मुरलीधर मोहोळांचं ट्विट आहे, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मुरलीधर मोहोळांचा परिचय करून देतो. हे पुण्याचे खासदारकीचे उमेदवार होते, जिथे रवींद्र धंगेकर उभे आहेत काँग्रेसतर्फे, महाविकास आघाडीतर्फे, आणि हे भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ, ज्यांचं मी ट्विट वाचून दाखवतोय. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून पुणे शहराच्या सांस्कृतिक धक्का लागण्याचे प्रकार घडले आहेत. नाईट लाईफ त्याच्यासाठी कारणीभूत आहे. यामुळे तरुण तरुणी व्यसनाच्या अधीन होताना दिसतात. यातून अशा दुर्दैवी घटना घडतात, त्याला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी पोलिसांकडे केली जात आहे. महापालिका तुमची, खासदार तुमचे, सगळं तुमचं, आणि अशा मागण्या आता तुम्ही पोलिसांकडे करताय. वा. आता त्याच्यासोबतच स्वतः धंगेकरांचं ट्विट पहा. धंगेकरांनी काय लिहिलंय ट्विटमध्ये, कल्याणी नगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे परत कोणी अशा पैशावाल्यांची अवलाद अशी मस्ती करणार नाही. या घटनेतले दोषी बघा कोण कोण आहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल, ज्याने ह्या मुलाला आलिशान गाडी चालवायला दिली. त्यांनी स्पष्ट नावं टाकली. विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे. दुसरा मुद्दा त्यांनी मांडलाय, अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंडव्यातील कोसी रेस्टॉरंट, मॅरिएट स्वीट मधील ब्लॅक पब, त्यानंतर बॅलर पब, या सर्व मालकांवर देखील, म्हणजे 2-3 ठिकाणी दारू ढोसली ना, त्या सर्वांवर अटकेची कारवाई झाली पाहिजे.
आणि हे पब कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत. येरवडा पोलीस स्टेशन मधील विकली गेलेली कायदा व सुव्यवस्था ज्यांनी अगदी किरकोळ कलम लावून या मुलांच्या जामिनासाठी रेड कार्पेट टाकून दिलं, पैशाच्या जीवावर दोघांना किड्यामुंगीप्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा बिर्याणी खाऊ घातली गेली. या पोलिसांवर कारवाई करत अधिकारी कर्मचारी निलंबित केले पाहिजेत. बघा धंगेकर काय म्हणतायत. ही घटना एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून पुढे जाऊन खाली पडली. डोक्याला मार लागला, तिचा जागेवर मृत्यू झाला. तिकडे रक्ताचा सडा पडला होता बरं का. आणि अनिश औधिया हे देखील गंभीर जखमी होऊन तडपडत पडले होते. त्यांची हालत बघून तरुणांनी त्यांना एका रिक्षाने नगर रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला वेदांत अल्पवयीन असल्याचा ड्रामा करण्यात आला, तो देखील फार काळ टिकला नाही. अगदी सलमान खान हिट अँड रन प्रकरणाप्रमाणे ड्रायव्हरला उभे करण्यात आले, परंतु प्रथमदर्शनी मात्र मयत तरुण आणि तरुणीची मयत तरुणीची बाजू मांडली. गाडी विशाल अग्रवालचा मुलगाच चालवत होता आणि ड्रायव्हर बाजूला बसला होता. हे त्यांनी व्हिडिओ पुरावे दाखवले, पोलिसांना दाखवले आणि कारवाईचा पाठपुरावा देखील केला. त्यामुळे हे सगळं फसलं. शांत राहण्याची ऑफर दिली जात होती. अखेर येरवडा पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्याला अटक केली. बऱ्याच केसेसमध्ये उशिरा अटक दाखवून आरोपीला कायद्याचा धाक राहावा यासाठी कमीत कमी एक दिवस तरी, जर शुक्रवारचा दिवस म्हणजे शनिवारचा दिवस होता तर कमीत कमी शनिवारच्या दिवशी तरी त्याला पोलीस कोठडीत राहू द्यायला पाहिजे होतं. एक दिवस तरी पोलीस कोठडी खाल्ली असती ना, पण तसं झालं नाही. त्यांनी बरोबर CRPC म्हणजे जे सुट्टीच्या दिवसाची न्यायालय असतात बघा, त्याचा बरोबर वापर तंतोतंत पालन केलं आणि आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आलं. सर्व सेक्शन्स बेलेबल लावल्यामुळे वेदांतचा तात्काळ जामीन मंजूर झाला. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरं तर सर्वप्रथम तमाम शिवसेनायक वादळ या परिवारातर्फे, महाराष्ट्रातल्या तमाम महाविकास आघाडीतर्फे, सर्वसामान्य सुज्ञ महाराष्ट्राच्या नागरिकांतर्फे, संविधान प्रेमी नागरिकांतर्फे या दोनही मृतात्म्यांना आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. तुमच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्या बाबतीत आम्ही एक आवाज उचवायचा प्रयत्न करतोय. नावांसकट आवाज उचललेला आहे. अगदी पोलीस प्रशासनापासून, अगदी या राजकारण्यांपासून, RTO पासून, या पबच्या मालकांपासून सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. आता पाहूयात या देशाची खरंच न्याय व्यवस्था सुज्ञ असेल तर पाहूयात पुढे काय घडतंय. नाहीतर ये रे माझ्या मागल्या, ये रे माझ्या मागल्या. हे बदलायचंय पुणेकरांनो, हे बदलायचंय. मला वाटतं तुम्ही 20 तारखेच्या त्या मतपेट्यांमध्ये हा बदल टाकलेला असणारच आहे. पण तरी देखील सांगतो, भविष्यात येणाऱ्या कॉर्पोरेशन्स असतील, विधानसभा असतील, या सगळ्या मुजोर प्रशासनाला बदलायचंय. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.